सुरगाव येथे 28 वर्षाची परंपरा कायम ठेवत रंगाविना धुलीवंदन। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा जागर, प्रबोधन, मार्गदर्शन व गावातून निघाली सर्व धर्म समभाव प्रभात फेरी। विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात 28 वर्षापूर्वी रंगाविना धुळवड ही आगळीवेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सेलू तालुक्यातील सुरगाव येथे यंदाही सर्व धर्म समभाव अभिनव धुलीवंदन सतत 3 दिवस साजरे करण्यात आले। या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सुरगावचे सप्तखंजिरी वादक प्रवीण महाराज देशमुख यांच्या पुढाकारात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। रंगपंचमीच्या दिवशी सकाळी गावातून राष्ट्रसंतांच्या नामांचा गजर करत गावातून नामधून निघाले। पंचक्रोशीतील नागरिकांसह इतर जिल्ह्यातूनही गुरुदेव प्रेमी सहभागी झाले होते। गावगेट कमानी व रांगोळी यांनी सजविली होती। प्रत्येकांच्या घरासमोर राष्ट्रसंत व महापुरुषांच्या प्रतिमा ठेवून पूजन करण्यात आले, तर गावातील भिंतीही राष्ट्रसंतांच्या सुशोभित करून बोलक्या झाल्या होत्या। 28 वर्षांनंतरही या उपक्रमांचे सातत्य पाहून उपस्थित भारावून गेले। गावातून नामधून कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर सत्संग पर्व कार्यक्रम झाला। समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंजिनियर सप्तखंजिरी वादक भाऊसाहेब तुटे, तर प्रमुख पाहुणे म्हणून वर्धा लोकसभेचे खासदार अमरभाऊ काळे, तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखेडे, किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे, पत्रकार प्रफुल्ल लुंगे, भाजपाचे तालुका प्रमुख अशोक कलोडे, अवतार मेहरबाबा केंद्राचे सचिव MB महाकालकर, शेखर भोयर, मंडळ अधिकारी रमेश भोले, उमेश खापकर, बादे हांडे, प्रसिद्ध गायक किशोर करंदे, उकेश चंदनखेडे, प्रदीप वानखेडे, गोपाळकृष्ण राऊत, योग शिक्षक बाबाराव भोयर, प्रफुल्ल कुकडे, गंगाताई काकडे, वेणू हांडे, शोभा बेलखोडे, छाया दंडाळे, सुरेखा तुटे, मालती देशमुख यांची उपस्थिती होती। जनसंग्राम न्यूज वर्धा।